नमस्कार. कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईज. तर आज आपण रेशनच्या तांदळाचा आणि डाळीचा एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा ढोकळा बनवणार आहोत. यामध्ये आपण अजिबात इनो किंवा सोड्याचा वापर केलेला नाही. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर गाईस, सगळ्यात आधी आपल्याला इथे एका ग्लासचं किंवा वाटेचं जे आहे ते प्रमाण सेट करून घ्यायचं आहे. 1 ग्लास रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे, अर्धा ग्लास हरभरा डाळ घ्यायची आहे, अर्धा ग्लास चवळी घ्यायची आहे, 1 चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत. याला स्वच्छ 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 5 तासासाठी भिजत ठेवायचे. गाईस, तुम्ही याला फक्त 5 तासच भिजवणार आहात, जास्त वेळ नाही भिजवायचं. आणि गाईस, भिजवल्यानंतर सगळं जे मिश्रण आहे 5 तासानंतर मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता गाईस, तो व्हिडिओ इथे डिलीट झाला होता. हे जे मिश्रण आहे ते फर्मेंट झालेलं आहे. फक्त तुम्हाला मिश्रण जे आहे ते मिक्सरमध्ये वाटायचं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि बॅटर रात्रभरासाठी ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी गाईस, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 1 छोटा आल्याचा तुकडा आणि भरपूर असं लसूण यामध्ये यूज करायचं आहे आणि याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट बनल्यानंतर यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे. इथे साधारण 5 चमचे मी दही घेतलेलं आहे. हे दही आंबट आहे, घरचं दही तुम्ही इथे यूज करू शकता. आता हे परत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता काय, जे आपलं फर्मेंट झालेलं बॅटर होतं त्याला आपल्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता याला किती अशी अप्रतिम जाळी आलेली आहे. अजिबात आपण यामध्ये इनो सोडा वापरलेला नाही आहे. आता यामध्ये आपल्याला 4 चमचे पिठी साखर वापरायची आहे. दही, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट टाकायची, अगदी थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे सर्व बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गाईज, लक्षात ठेवा, यामध्ये मिठाचा जे वापर आहे ते आपण ज्यावेळेस डाळ तांदूळ मिक्सरमध्ये वाटले होते त्यावेळेसच आपण यामध्ये मीठ टाकलं होतं. आता यामध्ये थोडंसं अनुसार पाणी टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटरची अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. लक्षात ठेवा गाईज, वाटताना ज्यावेळेस तुम्ही डाळ तांदूळ वाटताल त्यावेळेस जास्त प्रमाणात पाण्याचा वापर नका करू, नाही तर बॅटर जे आहे ते पातळ होऊन जाईल. आता 3 चमचे तेल टाकायचं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथे एक मी पातेलं घेतलेलं आहे, याला मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला ढोकळा वाफवायचा आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. बॅटर यामध्ये टाकायचं, थोडंसं याला टॅप करून घ्यायचं आहे. कढईमध्ये ऑलरेडी पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं, त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे आणि इथे एका ताटाला मी कपडा बांधून घेतलेला आहे. तर कपडा बांधून हे ताट यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे जे वाफेचं पाणी आहे ते आपल्या ढोकळ्यावरती पडणार नाही. आणि फक्त 20 मिनिटासाठी तुम्हाला हा ढोकळा जो गाईस तो वाफवून घ्यायचा आहे, 15 ते 20 मिनिटात. आता चटणी बनवूया. चटणीसाठी ते शेंगदाणे घेतलेले आहे, थोडंसं लसूण, मिरची, 1 चमचा जिरे टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकूयात. माझ्याकडे पुदिना नव्हता, तुम्ही यामध्ये पुदिना देखील वापरू शकता. दही टाकून घ्यायचा 1 ते 2 चमचे आणि जो ढोकळा होता ना बनवलेला तो सुद्धा यामध्ये आपल्याला ॲड करायचा आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. आता काही ढोकळा जो आहे तो थंड झालेला आहे, यावरती कपडा टाकायचा आणि याला थंड करून घ्यायचं, म्हणजे जी वरची लेअर आहे ती सुकणार नाही. आता थंड झाल्यानंतर आपण याला डिमोल्ड करून घेऊयात. आणि गाईज, बघू शकता अगदी अलगद असा हा आपला ढोकळा निघालेला आहे. अजिबात हा पातेल्याला कुठे चिटकलेला वगैरे नाही आहे, एकदम परफेक्ट असा निघालेला आहे. तुम्हाला हा ढोकळा मी ते कट करून देखील दाखवणार आहे. एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असा ढोकळा बनवून तयार होतो. गाईज, तुम्हाला अजूनच सॉफ्ट स्पॉन्जी हवा असेल तर तुम्ही यामध्ये इनो किंवा सोड्याचा वापर करू शकता. ढोकळ्याचे मी ते पीसेस कट करून घेतलेले आहेत गाईज. आणि आपली चटणी देखील इथे बनवून तयार झालेली आहे. ढोकळ्यावरती फोडणीसाठी आपण जिरे, मोहरी, तेल आणि मिरचीचा वापर केला होता. गाईज, एकदम सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार असा ढोकळा बनवून रेडी झालेला आहे. या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटत अशाच नवीन आणि हटके रेसिपी शोधण्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.